मी ज्ञानेश्वर पुढे अंबड तालुका जिल्हा जालना मी आलेलो मित्रांनो बघू शकता तुम्ही पंढरपूरमध्ये 65 एकर मध्ये आलेलो आहे आपली दिंडी मित्रांनो बघू शकता तुम्ही लाखो करोडोनी भाविक आलेले आपल्या दर्शनासाठी आलेले आपले महाराज मंडळी पण आहेत यांच्याशी मुलाखत घेत आहे. आपण किती दिवसापासून दिंडीत आलेले येतात? आम्ही गेल्या 5 ते 6 वर्ष झालं. 5-6 वर्षापासून आपण येतात दिंडीमध्ये आणि पाऊस वगैरे तुमची काय हाल असताना? पाऊस हे येत असतो पण आता सेलू तालुक्यात बोरकिरी गाव आहे माझं. धन्यवाद. आणि आपण किती वर्षापासून वारी करताय? माझे आता 40 वर्षापासून वारी करतो. 40 वर्षापासून वारी करताय आणि पावसाचं वगैरे हाल वगैरे काय झाले का आपली? नाही, पावसाला आम्ही प्रत्येक वारकऱ्यानं वाट्याला आलेलं दुःख नाही आमच्या, आम्ही उचललेलं दुःख आहे म्हणून आम्हाला काही त्याचं दुःख होत नाही. आता आपण जी वारी करताय पाय वगैरे काही दुखत नाही आपले? नाही, उचललेलं दुःख असल्यावर पाय दुखतच नाहीत, कारण दिलेलं आलेलं दुःखानं पाय दुखत आहेत. पण आम्हाला स्वतःहून आम्ही उचललेलं दुःख आहे ते, त्याच्यामुळे आमचे पाय दुखत नाहीत. आणि आपण पंढरपूरची वारी करतात आपण किती वर्षापासून करताय आता? 40 वर्षापासून वारी. 40 वर्षापासून. धन्यवाद काका, आपले 40 वर्षापासून पंढरीची वारी करतायत आपण. नमस्कार काका, आपले नाव वगैरे सांगा. नाव आपलं काय नाव? बाबासाहेब काशीनाथ देवखरे. किती वर्षापासून आपण वारी करताय? आम्ही वारी आपल्या माऊलीच्या सोहळ्याची करीत होतो आपल्या ह्याला रिंगणावर, पण आता गेल्या वर्षीपासून दिंडीत आलो. हा, चांगली धन्यवाद. बघू शकता आपले काका पण आहेत. काका काय आपलं? दिगंबर रावसाहेब गोडवे. गाव कुठलं? चिकलठाणा, सेलू. आपण किती वर्षापासून वारी करताय? माझं पहिलंच वर्ष आहे या वर्षी. आपण पाऊस वगैरे काय हाल रस्त्याने झाली का आपली? नाही, पेरणी झाली पण पाऊस नाहीये. रस्त्यानं पण परेशानी नाही झाली. 2 ठिकाणी लागला पाऊस. पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले भाविक एकदम आनंदाने आलेले आहेत. आनंद पाय असं काही दुखत नाही, दुखणे आलं तरी नाही 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 नाही. धन्यवाद. बघू शकता आपले काका पण आहेत. काका काय नाव आपलं? तुकाराम वाळेकर. तुकाराम वाळेकर. किती वर्षापासून येते आपण वारीला? काय सांगता येतं नाही, 5-25 वर्ष झाली. 25 वर्ष. पाऊस वगैरे काय हाल? काय पाऊस दर दिवस होता. आपण काका पण आहेत. काकाची पण भाऊसाहेब डोईपुढे. भाऊसाहेब डोईपुढे. गाव कुठलं काका आपलं? शकता. 100%. हा, आपलं आमचं पण नाव 8-9 पुढेच आहे. असं का? किती वर्षापासून वारी करताय आपण? मी बऱ्याच दिवसापासून करतो वारी, पण यांच्या संग 2 वर्षापासून आलो. 2 वर्षापासून आली समजा. हा, आणि पाऊस वगैरे वाटाने काय हाल वगैरे काही? पाऊस संध्याकाळी यायचा, वाटा काहीच हाल नाही झाली. गाव कुठलं सांगितलं? शकता. 100%. धन्यवाद. काका, आपण कुठल्या गावचे? पैठण. पैठणचे. पैठण मध्ये राहताय का? हिरडपुरीला. हिरडपुरी. हिरडपुरीला. काय नाव आपलं? दिनकर मोरे. किती वर्षापासून वारी करताय? पहिलीच वारी. ठीक आहे. आपल्या दर्शनाला आलेले काका पण आहेत. जाणून घेणार आहेत आपल्या काकाशी. सांगू शकताय आपलं काय काका नाव काय आपलं? जोमाने घापटे. कुठलं गाव आपलं? शकता. 100%. बघू शकता महाराज पण आहेत. भरपूर अशी संख्या आलेली आहे महाराज. हॅलो, गाव कुठलं आपलं? निलासगाव, पैठण तालुका. पैठण तालुका. धन्यवाद. आपलं किती वर्षापासून वारी करताय आपण? 20-25 वर्ष. 20 वर्षापासून वारी करताय. पाय वगैरे काही दुखताय का तुमचे? नाही अजिबात. पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले भाविक आपले लाखो करोडोंची संख्या बघू शकता मित्रांनो. यांची काय काका आपलं गाव? कोरडेवाडी गाव. कोरडेवाडी. आपलं नाव काय? कोरडेवाडी. नाव म्हणलं तुमचं? नाव हरिदास बाबासाहेब कोरडे. किती वर्षापासून वारी करताय? पहिल्याच वर्षी. धन्यवाद. आपलं भाऊ कुठल्या गावचे? गवडगाव. बीड. काय नाव आपलं? कल्याण मधली. धन्यवाद. आपण किती वर्षापासून वारी करताय? 2 वर्षापासून. सर आपण किती वर्षापासून वारी करताय? मी 15-16 वर्ष झालं. 15-16 वर्ष. आपलं गाव कुठलं? गाव ढेकनमोहा, तालुका जिल्हा बीड. धन्यवाद. आपलं नाव काय सर? सच्चिदानंद रामकिसन थापडे. आपला परिचय काय? किती वर्षापासून? मी वयाच्या 12 वर्षापासून मृदक क्षेत्रात आहे. मूर्तिंग क्षेत्रात मूर्तिंग वादनाचं काम करताय? हो. आपल्या भाऊचा कीर्तन वगैरे असतं त्यांच्या? हमेशा भाऊ सोबत मी 15 वर्षापासून गेल्या 15 वर्षापासून सोबत असतो हमेशा कीर्तनाला. आपले भाऊ सगळं फ्री मध्ये एवढं हे करतात समजा, त्यांचं तुम्ही वाजायचं काम करता? हो. भावाला महाराष्ट्रात कीर्तन असतात भाऊचे.
एकही रुपया नाही, हार नाही, बुका नाही, जेवण नाही. ते प्रत्येक गावोगावी पुढे पण असलं तर कुठं पण महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या काका आहेत, काकाशी जाणून घेऊया. काका आपलं गाव कुठलं? मैंदा बीड तालुका बीड मैंदा बीड तालुका. आपलं नाव काय? प्रकाश अंबादासराव घुमरे पाटील. धन्यवाद. या काकाशी जाणून घेऊया. बोला, आपलं नाव काय? लक्ष्मीकांत कदम. आणि आपण किती वर्षापासून वारी करताय? वारी खूप दिवसापासून करतो, 10 वर्षापासून, 10 वर्षाच्या पुढे झालेलं आहे. आता पाय वगैरे वाटाने काही दुखत नाही त्यांचा? नाही, आता या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या या ठिकाणी आगमन आमचं झालेलं आहे. आता कुठे धावे म्हणत तुकोबाराय म्हणतात, अवघा झाला आनंद, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. आमचा पूर्ण शिनभाग गेलेला आहे आणि या भगवंताच्या दरबारामध्ये आम्ही दाखल झालेलो आहोत. दादा, आपल्याला हे जे आपण वारी करतो कशामुळे काही म्हणणं यावं, आपण एवढे पायी जाता कशासाठी, काय हेतू काय पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण एवढं जातात? उद्देश असा आहे, उद्देश वारकऱ्याचा काहीच नाही. वारकऱ्याला जे संतांनी मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने चालून या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग असं भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलेलं आहे. आणि ही वारी केल्यानंतर या जन्म मरणाच्या या चक्रातून सुटण्याचा, उद्धरून जाण्याचा एकमेव पर्याय आहे. प्रत्येकाला जन्माला येऊन वारी केलीच पाहिजे असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि संतांनी ज्या सांगितलेल्या मार्गाने चालल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये कोणतीही अडचण, संसार तरुण जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असं ही वारी केल्यानंतर होऊ शकतं. धन्यवाद तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल. आणि आपण किती जवळपास किती एक महिना झाला सण आपली दिंडी चालू आहे? हा, 15 दिवस झाला आमचे वारी चालू आहे, पायी वारी चालू आहे.